जाणून घ्या खंडांविषयीचा आपला आजचा शेवटचा भाग आहे आणि आज आपण सगळ्यात शेवटच्या खंडावर जाणार आहोत, दॅट इज अंटार्क्टिका. सो हेलो, दिस इज पूनम पवार अँड वेलकम बॅक. आपण बघितले होते महत्त्वाचे महासागर, महत्त्वाचे म्हणजे सर्वच महासागर. आज वेल आज आपण खंडांची सिरीज चालू केली होती आणि या खंडांमध्ये आपण 7ही खंडांचा आज आढावा संपवणार आहोत. आणि आजचा जो खंड आहे, ठीक आहे, दॅट इज बेसिकली अ टू मच फ्रिजिड लँड, जो बेसिकली थंडीने गोठवणारा आहे, परंतु अगेन खूप महत्त्वाचा पण आहे. दॅट इज अंटार्क्टिका, जगातील 7वा फ्रिजिड रिजन, फ्रिजिड खंड जो समजला जातो, दॅट इज युअर अंटार्क्टिका. सगळ्यात दक्षिणेला असलेला खंड, पूर्णपणे बर्फाने आच्छादलेला आणि या ठिकाणी मानवी वसाहती म्हणजे नाहीच आहे, अशा खंडाविषयी आज आपण बघणार आहोत. सो वर बाजूला तुम्हाला QR कोड दिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे, दिस इज आवर टेलिग्राम चॅनल. या चॅनलवर जाऊन तुम्ही आपले रेग्युलर सेशन्स जे आहे त्यांच्याबद्दलचे अपडेट्स जे आहे ते घेऊ शकता. ॲज वेल एज तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला अभ्यासाविषयी कधीही काहीही क्वेरी असेल तर फ्री फील टू कॉल मी. दॅट इज ऑन 9167 579923. ठीक आहे. आणि आपण दररोज तर भेटतच असतो. दर सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 7 वाजता यूट्यूबवर आणि 8:30ला आपण भेटत असतो ॲपवर. आणि दर सोमवारी आपलं एक सेशन असतं ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे विषय जे असतो ते हाताळत असतो. आणि सध्या आपली क्लायमेट चेंजवाली सिरीज चालू आहे. सो बी देअर दुपारी 2 वाजता दर सोमवारी. ठीक आहे. लेट्स स्टार्ट विथ अंटार्क्टिका. आता अंटार्क्टिका म्हणजे काय, तर बेसिकली तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की आपल्या 6 खंडांच्या अति दक्षिणेला असलेला जो खंड आहे, दॅट इज नथिंग बट अंटार्क्टिका. ठीक आहे. आता याचं जर अक्षांशीय विस्तार बघायला गेला तर इथे लक्षात घ्या की 60 अंश दक्षिणपासून तो 90 अंश दक्षिणपर्यंत सर्वंकष पसरलेला तुम्हाला बघायला मिळतो. ठीक आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला म्हटली ना, या ठिकाणी मानवी वसाहती आज सच बघायला मिळत नाही. का नाही बघायला मिळत? कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रिजिड रिजनमध्ये येत असल्यामुळे यातला बराचसा पार्ट जो आहे तो बर्फानेच गोठलेला आहे. ठीक आहे. म्हणजे अराउंड 90% पार्ट जर बर्फाने गोठलेला असते आणि ओन्ली 10% पार्ट जो आहे तो रॉकी आहे. थंड असल्यामुळे या ठिकाणी फार पाण्याची वाफ होत नाही. पाण्याची वाफ होत नाही म्हणून पाऊस होत नाही आणि बर्फवृष्टी पण होत नाही. सूर्यकिरण 6 महिने नसतात, 6 महिने असतात. यामुळे अशा प्रतिकूल हवामानामध्ये राहण्यापेक्षा लोक तिथं न राहणं प्रेफर करतात. परंतु मग तिकडे तुम्हाला माणसं दिसणारच नाही का? येस, माणसं तिकडे बघायला मिळतात, परंतु ही माणसं त्या ठिकाणी रिसर्च पर्पजसाठी जातात. इथं परमनंट सेटलमेंट ॲज सच तुम्हाला बघायला मिळत नाही. ठीक आहे. आता या खंडाचं फिजिकल फीचर काय आहे, तर सगळ्यात पहिलं म्हणजे जगातील एकमेव खंड जो केवळ एकाच महासागराने वेढलेला आहे. ठीक आहे. म्हणजे असं जगामध्ये एकही समुद्र तुम्हाला मोस्ट ऑफ दी खंड जे आहे ते बघायला मिळतात, जे बेसिकली 2-3 महासागरांनी वेढलेला. एक आशिया पॅसिफिकला पण आहे, आर्टिकला पण आहे, हिंद महासागरला पण आहे. ऑस्ट्रेलिया पॅसिफिकला पण आहे, हिंद महासागरला पण आहे. ऑस्ट्रेलिया झालं. ठीक आहे. तर आफ्रिका तुम्हाला पॅसिफिकमध्ये पण, अटलांटिकमध्ये पण बघायला मिळतो, हिंद महासागरमध्ये पण. परंतु हा जगातील एकमेव असा महासागर आहे जो एकाच ओशनने वेढलेला आहे. अँड दॅट ओशन इज नथिंग बट सदर्न ओशन, ज्याला आपण दक्षिणी महासागर या नावाने ओळखतो. ठीक आहे. पृथ्वीच्या अगदी दक्षिणेला हा महासागर अंटार्क्टिकाच्या सभोवताली तुम्हाला बघायला मिळतो. जर अंटार्क्टिकापर्यंत तुम्हाला जायचं असेल तर लक्षात घ्यायचं, द नियरेस्ट मार्ग जो आहे दॅट इज बेसिकली साऊथ अमेरिका. ठीक आहे. आता अंटार्क्टिकाची ओळख काय आहे बरं, तर हा पृथ्वीवरील 5वा मोठा खंड आहे. ठीक आहे. त्यानंतर मग तुम्हाला ऑस्ट्रेलिया आणि युरोप जे आहे ते बघायला मिळतात. दक्षिण ध्रुवावर स्थित आहे. 98% एरिया बर्फाने आच्छादलेला आहे. ठीक आहे. ॲज आय सेड, या ठिकाणी कोणत्याही पद्धतीच्या ह्युमन सेटलमेंट्स बघायला मिळत नाही,
परंतु या ठिकाणी आपण रिसर्चसाठी जातो. तुम्हाला माहिती आहे की देर आर टू मेनी सायंटिफिक रिसर्च जे युजली सब झिरो टेम्परेचरला करायचे असतात. सो देर विल बी नो चान्स ऑफ इन्फेक्शन और इंक्युबेशन वगैरह. सो दॅट्स वाय मेनी पीपल ट्राईज टू लिव्ह हिअर ॲज वेल ॲज अशा एक्स्ट्रीम कंडिशनला ग्रोथ कशी करू शकतो या संदर्भातले पण विविध रिसर्च जे असतात ते या ठिकाणी चालू असतात. ठीक आहे. क्षेत्रफळाचा विचार करायला गेला तर 1.94 कोटी चौरस किलोमीटर इतका एरिया आहे. पृथ्वीच्या गोड्या पाण्याचा 70% पेक्षा भाग जो आहे तो अंटार्क्टिकावर आहे. आणि जगातील सर्वात थंड जागा तुम्हाला वोस्टॉक स्टेशन 89.2 डिग्री सेंटीग्रेड इतकं -89.2 डिग्री सेंटीग्रेड इतकं तापमान या ठिकाणी बघायला मिळतं. आणि दिवस रात्र तुम्हाला माहितीच असणार आहे की युजली आपल्याकडे ज्या वेळेला हिवाळा असतो त्यावेळेला युजली त्याकडे उन्हाळा असतो आणि त्याच वेळेला या ठिकाणी दिवसांचा कालावधी हा वाढून जात असतो. ठीक आहे. परंतु रात्र उर्वरित दिवसांमध्ये म्हणजे ज्या वेळेला त्यांच्याकडे हिवाळा असतो त्यावेळेला त्यांच्याकडे ऑलमोस्ट पूर्ण वेळ रात्र असते आणि सूर्य कधीच वर येत नाही तर कायम तो क्षितिजाजवळच राहतो. त्यामुळे काय होतं की सरफेस तापाला तेवढासा वाव तयार होत नाही. त्यामुळे सरफेसचे टेम्परेचर वाढत नाही. सरफेसचं टेम्परेचर वाढत नाही त्यामुळे या ठिकाणी कायम थंडीच बघायला मिळते. भौगोलिक रचनेचा विचार करायला गेला तर पूर्व अंटार्क्टिका आणि पश्चिम अंटार्क्टिका असे दोन भाग बघायला मिळतात. हे दोन भाग तयार झालेले आहे या ट्रान्स अटलांटिक माउंटेन रेंजने. ठीक आहे. महत्वाच्या हिमनद्या कोणत्या आहे तर या ठिकाणी लांबर्ट ग्लेशियर जी आहे ती ह्या खंडावरची सर्वात मोठी हिमनदी समजली जाते. तर या ठिकाणी रॉस आईस शेल्फ, देन रॉन आईस शेल्फ असे वेगवेगळे आईस शेल्फ जे आहे यू कॅन सी हिअर. ठीक आहे. देन यू कॅन सी हिअर रॉन आईस शेल्फ. ठीक आहे. हे मोठे मोठे आईस शेल्फ बेसिकली कॉन्टिनेंटल शेल्फचा गोठलेला पार्ट जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो. जीवसृष्टी काय आहे बरं तर इथं ना हत्ती सापडतात ना वाघ सापडतात. इथं फक्त क्यूट पेंग्विन, सील्स आणि व्हेल्स जे आहे ते समुद्राच्या जवळ सापडतात. खंडांवर मूळ आणि महत्वाच्या अशा कोणत्याच सेटलमेंट तुम्हाला बघायला मिळत नाही. जर इथं खडकाळ भाग असेल तर युजली उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये थोडंफार शेवाळ किंवा ज्याला आपण फंगस वगैरे जे आहे ते थोडंफार ग्रोथ होतं. या ठिकाणी ना तुम्हाला उंच झाडे बघायला मिळतात ना समुद्रामधले फारशी जीव बघायला मिळतात. या ठिकाणी प्रतिकूल हवामान असल्यामुळे कोणत्याच जीवसृष्टीचा विकास फारसा होताना तुम्हाला बघायला मिळत नाही. ठीक आहे. वैज्ञानिक संशोधन आणि देशांच्या बाबतीमध्ये बघायला गेले तर इथं कोणत्याही देशाचं सार्वभौमत्व नाही. इट इज बेसिकली सर्व देश इकडे जाऊन रिसर्च करू शकतात. हे ठरलेलं आहे आपलं अंटार्क्टिक संधिवचन किंवा अंटार्क्टिक ट्रीटी 1959 नुसार. ठीक आहे. सिन्स इकडे कोणी राहत नाही म्हणून कोणीही जायचं आणि त्या ठिकाणी आपलं राज्य असं म्हणून घोषित करायचं असं चालत नाही. ठीक आहे. सगळ्यांनी शांततेसाठी आणि वैज्ञानिक संशोधनासाठी ह्या जागेचा वापर करायचा आहे. खनिज आणि उत्खनन लष्करी कृतींवर या ठिकाणी पूर्णपणे बंदी आहे. असं म्हटलं जातं की जगातील सर्वात मोठा कोळशाचा साठा हा अंटार्क्टिकाच्या खाली असू शकतो कारण की अंटार्क्टिका पूर्वी कधी एकेकाळी तुमच्या उष्णकटिबंधामध्ये स्थित होतं. 54हून अधिक देश जे आहे या अंटार्क्टिक ट्रीटीचे सदस्य आहे. 1983 मध्ये भारतही या ट्रीटीमध्ये सामील झाला आणि 1984 मध्ये त्याने आपलं पहिलं स्टेशन दॅट इज मैत्री याची स्थापना जी आहे ती तुमच्या अंटार्क्टिक खंडावर केलेली तुम्हाला बघायला मिळते. जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचं आहे कारण की जगामध्ये केवळ सापडणारा जो पेंग्विन हा पक्षी आहे अंटार्क्टिक पेंग्विन हा जो पक्षी आहे हा फक्त तुम्हाला अंटार्क्टिक खंडावरच बघायला मिळतो. त्यामुळे जैवविविधता अत्यंत संवेदनशील आहे ॲज वेल ॲज या ठिकाणी टेम्परेचरची जी वाढ होत आहे त्यामुळे महत्त्वाचे ग्लेशियर्स आणि कॉन्टिनेंटल शेल्फचा पार्ट जो आहे हा दिवसेंदिवस वितळत चाललेला आहे आणि यामुळे इथली इकोसिस्टीम फ्रजाईल झालेली आहे. ठीक आहे. ओझोनचे छिद्र जे आहे ते सर्वाधिक ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिक खंडावरच बघायला मिळतात. या ठिकाणी आजकाल टुरिझमला थोडंसं परमिशन मिळालेली आहे परंतु ती पण रिस्ट्रिक्टेड टुरिझम तुम्हाला बघायला मिळतं. म्हणजे या ठिकाणी गेल्यानंतर कोणत्याही पद्धतीने कोणत्याही स्वरूपाचं मानवी हात ह्या ठिकाणी लागणं पर्यटकांना अलाउड नाहीये. तुम्ही जर या ठिकाणी जात असाल तर यू हॅव टू वेअर प्रॉपर ग्लोव्स, you have to wear proper shoe wear
ज्याच्यामुळे कोणत्याही पद्धतीचं जमिनीवरचं इन्फेक्शन तुम्ही अंटार्क्टिकावर घेऊन जाऊ शकत नाही. भारताच्या बाबतीमध्ये गेलं तर भारताने सगळ्यात पहिले 1983 मध्ये प्रायोगिक तत्वावर दक्षिण गंगोत्री हे रिसर्च सेंटर चालू केलं होतं, परंतु ते कालांतराने बंद करण्यात आलं आणि आता सध्या ते संग्रहालयाच्या स्वरूपामध्ये बघायला मिळतं. सध्या कोणकोणत्या रनिंग इन्स्टिट्यूट्स आहे तर मैत्री आणि भारती या रनिंग इन्स्टिट्यूट्स तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतात, जे युजली रिसर्चचं काम करतात. यांचं मॉनिटरिंग कुठून चालतं तर राष्ट्रीय अंटार्क्टिका व समुद्र विज्ञान संस्था NCAOR ह्या गोवा इकडून याचं संचालन पूर्णपणे होत असतं. 1981 पासून आपण अंटार्क्टिक संशोधन कार्यक्रम जो आहे तो चालू केलेला आहे. ठीक आहे. अंटार्क्टिक पूर्णपणे गोठलेलं असल्यामुळे या ठिकाणी फारसा रिसर्च पर्पज सोडला तर इतर गोष्टींना वाव जो आहे तो मिळालेला नाहीये, परंतु वैज्ञानिक संशोधनासाठी, हवामान अभ्यासासाठी, तापमान बदल किती होत आहे, हवामान बदल किती होत आहे याच्या निरीक्षणासाठी हा खंड खूप महत्त्वाचा संवेदनशील अशी हॅबिटॅट बनू शकतो. या खंडाचं संवर्धन करणं ही जगाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि बेसिकली वेगवेगळे स्ट्रक्चर, वेगवेगळे भू आकार यांच्यामध्ये मिळणारे वेगवेगळे खडकांचे प्रकार हे भविष्यामधला रिसर्चचा आणि रिसोर्सेसचा एक महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो बनू शकतो. त्यामुळे बेसिकली तुम्ही बघू शकता की अंटार्क्टिकवर कोणीही क्लेम करत नाही. इट इज बेसिकली शांततेच्या संशोधनासाठी अंटार्क्टिक वुड बी द बेस्ट रिसोर्स फॉर यू गाईज. ठीक आहे. ऑब्विसली इंट्रोड्यूस करू इच्छिते आपली यशोदय 5.0 बॅच जी आहे ती सध्या चालू झालेली आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी महत्त्वपूर्ण असलेली ही बॅच जी असणार आहे ती लाईव्ह ॲज वेल ॲज रेकॉर्डेड सेशनच्या माध्यमातून मिळणार आहे. तुमच्यापैकी कोणालाही ही बॅच घेण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर यू कॅन ऑलवेज कॉन्टॅक्ट मी ऑन 9167579923. ॲज वेल ॲज आपल्याकडे इतर कोर्सेसही आहे, लाईक MPC NCERTचा कोर्स पण आपल्याकडे आहे, ॲज वेल ॲज MPC कंबाईंड ग्रुप B ग्रुप C साठी पण आपल्याकडे विविध कोर्सेस आहे. ॲज वेल ॲज ज्या मुलांना रेल्वे किंवा SSC किंवा मग NTPC किंवा RBI अशा परीक्षा द्यायच्या असतील तर त्यांच्यासाठी पण सगळे कोर्सेस जे आहे या सगळ्या कोर्सेसचं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मेन्शन केलेलं बघू शकता. तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. टू गेट अ मॅक्सिमम डिस्काउंट बेनिफिट यू कॅन ऑलवेज यूज माय कूपन कोड पूनम पवार or any faculty coupon code, but if you use my coupon code that will be great. ठीक आहे. पूनम पवार टू गेट अ मॅक्सिमम डिस्काउंट बेनिफिट. आपण दररोज भेटणारच आहोत. पुढच्या आठवड्यामध्ये आपण एक नवीन सिरीज चालू करणार आहोत. सो आय सी यू गाईज ऑन नेक्स्ट सेशन. टिल देन बाय बाय.